सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। आगामी मतदानाआधी महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे दोन्ही हप्ते बँक एकदमच खात्यात जमा होणार आहे। आणि आता लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे, हप्ता खात्यात आजपासून वितरित होणार आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये साधारणपणे 25-30 हजार पेक्षा जास्ती लाभार्थ्यांना त्याचं लाभ वाटप झालेलं आहे आणि आता सुद्धा या पुढच्या कालावधीमध्ये साधारणपणे 60-70 हजार कुटुंबांना त्याचा लाभ हा आगत पोहोचवण्यात येणार। संक्रांत जवळ आल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1,500 रुपये, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1,500 रुपये, जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1,500 रुपये असे टोटल मिळून 3 हप्त्यांचे 4,500 रुपये आज सकाळी 10 वाजल्यापासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे नोव्हेंबरच्या 17 हप्त्याचे, डिसेंबरच्या 18 हप्त्याचे आणि जानेवारीच्या 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना राज्यातील ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता हा 1,500 रुपयाप्रमाणे जमा झालेला आहे, अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19 हप्ता असे टोटल मिळून 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होत आहेत। आज ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर हप्ता आलेला नसेल अशा बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे एकत्रितपणे 4,500 रुपये जमा होत आहेत। परंतु ज्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे अशा बहिणींच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा सुद्धा होतच आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होत आहेत। याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका आता सुरू होणार आहे। या निवडणुकांमध्ये राज्य सरकारला म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा या तिघांना सुद्धा लाडक्या बहिणींच्या मतदानाची गरज आहे। त्या दृष्टिकोनातून बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे एकत्रितपणे 4,500 रुपये सोडलेले आहेत। त्यासोबत लाडक्या बहिणींना आता लाडक्या बहिणींचा सण जवळ येत आहे, तो म्हणजे मकर संक्रांत। तर एकंदरीत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आजपासून निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना कालच बँकांकडे पैसे पाठवण्यात आलेले होते आणि या बँकांच्या माध्यमातून आज सकाळी 8 वाजल्यापासून हे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। परंतु आज पहिला टप्पा वितरित होत आहे। बघा, या प्रमुख 12 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वितरित केला जात आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आज 3 हप्त्यांचे एकत्रितपणे 4,500 रुपये जमा होत आहेत। परंतु नोव्हेंबर हप्ता आलेला असेल तर त्यांना फक्त 3,000 रुपये जमा सुद्धा होतच आहे। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यासोबत दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची यादी आणि तिसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची यादी असे एकूण 3 टप्प्यातील 3 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। टोटल मिळून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा बहिणींच्या खात्यामध्ये सोडणं शक्य होत नसतं। कारण तुमच्या खात्यामध्ये जो हप्ता येत असतो तर तो हप्ता तुमच्या आधार कार्डच्या डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला जात असतो आणि ही जी आधार कार्डची डीबीटी आहे तर ही डीबीटी सरासरी एका दिवसाला 12 जिल्ह्यातील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जमा करू शकते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आजसाठी पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, उद्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची निवड आणि परवासाठी तिसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर एकंदरीत आज आपण पहिल्या टप्प्यातील हे जे 12 जिल्हे आहेत तर या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा आजच्या पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांपैकी
जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये लगेच नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची यादी पहा। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुमची संक्रांत गोड होणार आहे आणि निवडणुकीच्या अगोदर हे पैसे तुम्हाला आजपासून वितरित सुद्धा होतच आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 हप्त्यांचे 4,500 रुपये सोडले जात नाहीत, तर यासोबत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा जमा होत आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, ज्यावेळेस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होते आणि या अन्नपूर्णा योजनेचा एकही हप्ता अद्याप बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर बहिणींच्या खात्यामध्ये नवीन वर्ष आहे, त्यासोबत लाडक्या बहिणींनो, आता हा जानेवारी महिना या ठिकाणी संक्रांतीचा महिना आहे। या दृष्टिकोनातून आणि राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होत आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारला जास्तीत जास्त मतदानाची गरज आहे। त्यामुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधील 3 गॅसचे 2,500 रुपये खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे। तर एकंदरीत आज पहिल्या टप्प्यामधील ज्या 12 जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा होत आहेत, तर या 12 जिल्ह्यांची यादी अगदी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर अशा लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे आणि या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यांचे एकत्रितपणे 4,500 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होत आहेत। परंतु लाडक्या बहिणींना, भरपूर लाडक्या बहिणीने सकाळपासून विचारपूस केलेली आहे की दादा आम्ही KYC केलेले आहे त्यामुळे आम्हाला पैसे लगेच येणार आहेत का, आणि काही लाडक्या बहिणीने अशी विचारपूस केलेली आहे की आमची अजून KYC झालेले नाही, OTPचा प्रॉब्लेम येत होता, तर आम्हाला या ठिकाणी 3 महिन्यांचे पैसे एकत्र जमा होतील का। आणि काही लाडक्या बहिणीने असा प्रश्न विचारलेला आहे की आमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे जमा झालेला आहे, आता आम्हाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होईल का। आणि काही लाडक्या बहिणींनी असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की आमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप आलेला नाही, तर आम्हाला सर्व लाभांचे पैसे आज एकत्रितपणे वाटप होणार आहेत का। तर बघा लाडक्या बहिणींनो, असे भरपूर प्रश्न लाडक्या बहिणींनी विचारलेले आहेत, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची यादी बघून घ्या, जेणेकरून लाडक्या बहिणींचा वेळ वाचणार आहे। सकाळ सकाळी लाडक्या बहिणींना भरपूर कामे असतात, काही लाडक्या बहिणी शेतकरी बहिणी आहेत, त्यांना शेतामध्ये जायचं असेल, शेतामध्ये काही कामे असतील, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर गव्हाचा सीझन आहे, तर त्या गव्हाला पाणी द्यायचं असेल, अशा पद्धतीची शेतीची विविध कामे शेतकरी बहिणींना असतील। त्यासोबत ज्या लाडक्या बहिणी मजुरी काम करत असतील त्यांना सुद्धा वेगवेगळी कामे असतील, ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी हाऊसवाईफ असतील त्यांना सुद्धा घरामधील भरपूर कामे असतील, धुणे भांडे असेल, मुलांची शाळा असेल, मुलांचा डबा भरून देणे असेल, या ठिकाणी अशी भरपूर कामे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण खाटाखट तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगितली तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा वेळ वाचून जाणार आहे, तुम्हाला कुठेही जास्त वेळ देण्याची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आज नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1,500 रुपये, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1,500 रुपये आणि जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1,500 रुपये असे टोटल मिळून 3 हप्त्यांचे 4,500 रुपये या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। या 12 जिल्ह्यातील बहिणींची प्रतीक्षा संपत आहे आणि या 12 जिल्ह्यामधील बहिणींच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा जमा होत आहे। तर एकंदरीत या पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। परंतु लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे जमा झालेला असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये आज सकाळी 10 वाजल्यापासून डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19 हप्ता या ठिकाणी संक्रांतीच्या अगोदर हप्ता जमा होत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींची संक्रांत गोड व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून आजपासून हे पैसे जमा केले जात आहे, जेणेकरून लाडक्या बहिणी या पैशामधून विविध वस्तूंची खरेदी करतील आणि त्यांचा संक्रांतीचा सण 100% गोड होऊन जाणार आहे। कारण जर लाडक्या बहिणींची संक्रांत गोड केली तरच सरकारचा फायदा होणार आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जर जास्तीत जास्त पैसे जमा
केले तर लाडक्या बहिणी महानगरपालिकेमध्ये, पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये सरकारला जास्तीत जास्त मतदान करणार आहे. त्यामुळे सरकार जास्तीत जास्त पैसे हे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत आहे. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी हे पैसे जमा सुद्धा होतच आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण या 12 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, जेणेकरून ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा 12 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांची आजच खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपून जाईल. परंतु लाडक्या बहिणींना, तुमचा प्रश्न असेल की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता येण्यासाठी का वेळ लागलेला आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर नागपूर येथे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यामध्ये सुरू होता. डिसेंबर महिन्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या काही निवडणुका झालेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब या निवडणुकांमध्ये व्यस्त होते. त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार सुरू होता. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते. बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 9 डिसेंबर 2025 रोजी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी GR काढण्यात आलेला होता. आपल्याला वाटत होतं की 15 डिसेंबर पर्यंत कमीत कमी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येईल, परंतु अख्खा डिसेंबर महिना उलटला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता. परंतु लाडक्या बहिणींना सांगायचं झालं तर सरकार कामामध्ये व्यस्त होता, निवडणुका सुरू होत्या, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये वेळेवर पैसे आलेले नव्हते. परंतु वेळेवर पैसे आल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या. तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी बहिणींच्या खात्यामध्ये मागचे 2 महिन्यांचे हप्ते म्हणजेच नोव्हेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता, डिसेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता आणि या चालू महिन्याचा लेटेस्टचा हप्ता हा ॲडव्हान्समध्ये 1500 रुपयाप्रमाणे बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. कारण कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी या 3 हप्त्यांच्या पैशांसाठी मंजुरी देण्यात आलेले होते. सरासरी 3600 अधिक 3600 अधिक 3600 असं टोटल मिळून 10,000 कोटींपेक्षा अधिक निधी या 3 महिन्यांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी मंजूर करण्यात आलेले होते. यापैकी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. ज्या बहिणींना नोव्हेंबर हप्ता जमा झालेला नसेल अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज एकत्रितपणे 3 हप्त्यांचे 4,500 रुपये जमा होत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची मकर संक्रांत 100% घोड होत आहे. बघा लाडक्या बहिणींना, सरकारच्या माध्यमातून प्रत्येक सणाला प्रत्येक लाडक्या बहिणीला ओवाळणी दिलेली आहे. प्रत्येक सणाला प्रत्येक ओवाळणी या ठिकाणी गिफ्ट सुद्धा दिलेलं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा आठवत असेल की मार्च महिन्यामध्ये महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांची ओवाळणी देण्यात आलेले होते. गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींना 1500 रुपयांची ओवाळणी देण्यात आलेले होते. रक्षाबंधनच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना 1500 रुपयांची ओवाळणी देण्यात आलेले होते. दसरा दिवाळीला सुद्धा ओवाळणी देण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींनो, आता महिलांचा मकर संक्रांती सण हा सर्वात मोठा सण असतो. या दृष्टिकोनातून लाडक्या बहिणींना आजपासून मकर संक्रांतीची ओवाळणी सरासरी 4,500 रुपये जमा केले जात आहे. परंतु ज्या बहिणींना नोव्हेंबर हप्त्याचे 1500 रुपये आलेले असतील तर अशा बहिणींना या ठिकाणी ही ओवाळणी 3,000 रुपयांची मिळत आहे. तर एकंदरीत ज्या जिल्ह्यांमध्ये, ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये या 3 महिन्यांचे 4,500 रुपये जमा होत आहे, मकर संक्रांतीचा बोनस, मकर संक्रांतीची ओवाळणी जमा होत आहे. तरी आपण पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहोत. ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख 12 जिल्ह्यांपैकी असेल तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे पैसे जमा होत आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे जमा सुद्धा होतच आहेत. तर या ठिकाणी आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना, सरकारने दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी 3 हप्त्यांचे 4,500 रुपये जमा केले जात आहेत. परंतु लाडक्या बहिणींना, या प्रमुख 10 बँकेमध्ये या 3 हप्त्यांचे पैसे जमा होणार नाहीत. कारण या 10 बँका या ठिकाणी या 3 हप्त्यांसाठी वगळण्यात आलेल्या आहेत. जर तुमचं बँक खाता या 10 बँकेपैकी कोणत्या जरी एका बँकेमध्ये असेल तर तुम्हाला तात्काळ ते बँक खाता ट्रान्सफर करावा लागणार आहे, किंवा दुसऱ्या या बँकेमध्ये असेल तर त्याच्याशी हे आधार कार्ड लिंक करावं लागणार आहे. कारण 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून लाडक्या बहिणीनं भरपूर असे नियम लावलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीनं आता हे जे या प्रमुख 10 बँका आहेत, या 10 बँका लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी चालणार नाहीत. जर तुमचं बँक खाता या 10 बँकांपैकी असेल तर तात्काळ ते बँक खाता ट्रान्सफर करायचं आहे. कारण या 10 बँकांनी आपल्या भारताची सर्वात मोठी बँक RBI बँका, RBI बँकेच्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे. RBI बँकेच्या माध्यमातून या बँकांवरती निर्बंध लावून या बँकांची डीबीटीची सिस्टीम डिॲक्टिव्ह सुद्धा केलेली आहे. त्यामुळे जर तुमचं बँक खाता या 10 बँकांपैकी असेल तर तात्काळ तुम्ही पाय हलवायचे आहेत.
तात्काळ हे खातं ट्रान्सफर सुद्धा करायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, परंतु सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत, 12 जिल्ह्यांमधील बहिणींना संक्रांतीची ओळणी मिळत आहे, तर या 12 जिल्ह्यातील बहिणींनी पैसे खटाखट लगेच काढून आणायचे आहेत, कारण बँकेवरती एक नियम लागू झालेला आहे। जर तुम्ही बँकेच्या नियमांचं पालन केलं नाही, बघा आपली जी बँक आहे, आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचं कोणत्याही बँकेमध्ये खातं असू द्या, त्या बँकेवरती सुद्धा हा नियम लागू झालेला आहे। त्यामुळे जर वाटत असेल की सरकारने 4,500 रुपये सोडलेले आहेत आणि आपल्याला 4,500 रुपयेच मिळाले पाहिजे, तर लगेच बँकेमध्ये जाऊन पैसे काढून घ्या, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत। कारण बँकांच्या माध्यमातून एक नियम लागू करण्यात आलेला आहे। या नियमांतर्गत भरपूर लाडक्या बहिणींना 4,500 रुपये जे सोडण्यात आलेले आहेत, तर त्या 4,500 रुपयांमधील सरासरी 3,000 रुपये रक्कम बँकेच्या माध्यमातून कापली जाणार आहे आणि तुमच्या हातामध्ये फक्त 3 महिन्यांचे 1,500 रुपयेच मिळणार आहेत। जर तुम्हाला वाटत असेल की सरकारने आपल्याला 4,500 रुपये सोडलेले आहेत आणि आपल्याला सुद्धा 4,500 रुपये मिळाले पाहिजे, तर तुम्ही सुद्धा बँकेच्या एका नियमाचे पालन करणं गरजेचं आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी बँकेच्या एका नियमाचं पालन करतील, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे एकत्रित पैसे जमा होतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांचं पालन करणार नाहीत, नियमांचं उल्लंघन करतील, तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी हे पैसे जमा होणार नाहीत। म्हणजे जरी जमा झाले तर हे पैसे बँकांच्या माध्यमातून कट केले जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, यापुढे आता 1 मिनिट सुद्धा वेळ घेणार नाही। पुढच्या 30 सेकंदांमध्ये या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची बँकांची यादी वाचून दाखवतो, जेणेकरून ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये असेल, त्यांच्या खात्यामध्ये 3 हप्त्यांचे 4,500 रुपये, गॅस कनेक्शनचे 830 रुपये जमा होतील। त्यासोबत या ठिकाणी उद्यासाठी दुसऱ्या टप्प्यामधील जे 12 जिल्हे आहेत, त्या 12 जिल्ह्यांची यादी आज ॲडव्हान्समध्ये वाचून दाखवतो। त्यासोबत परवा दिवशी ज्या तिसऱ्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत, तर या तिसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, 3 टप्प्यातील प्रमुख या ठिकाणी 12 जिल्ह्यांच्या 3 याद्या या ठिकाणी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी कोणत्या जरी एका जिल्ह्यांपैकी असेल, तर तुमची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपून जात आहे आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट हे पैसे जमा सुद्धा होतच आहे। आता बघा लाडकी बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेले आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेले नाही, तर अशा लाडक्या बहिणींवरती 3 नियम लावण्यात आलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणी या नियमांमध्ये बसत आहेत, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि 3 गॅसचे 830 रुपये जमा होत आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी या नवीन 3 नियमांमध्ये बसत नसतील, त्यांना या 3 महिन्यांचे पैसे येणार नाहीत। त्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी त्यासोबत गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडकी बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती, परंतु त्यावेळेस या ठिकाणी विधानसभेची निवडणूक होती, म्हणजेच आमदारकीची निवडणूक होती। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून जास्त नियम लावण्यात आलेले नव्हते, सरकारच्या माध्यमातून जास्त पात्रता लावण्यात आलेल्या नव्हत्या। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आता सरकार येऊन सरासरी 1.5 वर्ष होऊन गेलेलं आहे। त्यामुळे सरकार या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करत आहे, कारण लाडक्या बहिणींना आता गरज लागलेली आहे, सरकारला आता जास्त गरज नाही। त्यामुळे सरकार जे नियम लावत आहे त्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारने लावलेल्या 3 नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला 3 हप्त्यांचे 4,500 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होणार आहेत, कारण विधानसभेला सरकारला तुमची गरज होती, तुमचं मतदान पाहिजे होतं। त्यामुळे विधानसभेला म्हणजे ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती, त्यावेळेस जास्त पात्रता न लावता खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा केलेले होते। काही बहिणींना त्यावेळेस 4,500 रुपये जमा करण्यात आलेले होते, परंतु सध्याच्या स्थितीला 1.5 वर्ष होऊन गेलेलं आहे, सरकार निवडून कधीच आलेलं आहे। त्यामुळे आता सरकारला जास्त लाडक्या बहिणींची गरज लागलेली नाही, परंतु लाडक्या बहिणींना या पैशांची गरज आहे। त्यामुळे तुम्ही या नियमांमध्ये बसणे गरजेचे आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी, डिसेंबरच्या हप्त्यासाठी आणि जानेवारीच्या हप्त्यासाठी जे प्रमुख 3 नियम लावण्यात आलेले आहेत, त्या 3 नियमांची माहिती सविस्तर पद्धतीने सांगत आहे। जर लाडक्या बहिणींनो तुम्ही या
प्रमुख 3 नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला काटाकाटी या 3 हप्त्यांचे पैसे जमा होतील. 3 महिन्यांचे पैसे जमवून तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे जमा होणार आहेत. तर हे 3 नियम सविस्तर पद्धतीने सांगत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, पहिला नियम म्हणजे तुमचं वय हे 65 वर्षांच्या पुढे आता सध्याच्या स्थितीला गेलेलं नसावं. बघा, जरी तुम्हाला मागच्या 1.5 वर्षांपासून प्रत्येक महिन्याचा हप्ता येत असेल आणि सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर तुमचं वय हे 65 वर्षांपेक्षा अधिक झालेलं असेल तर तुमचे हप्ते बंद झालेले आहेत, तुम्हाला हप्ता येणार नाही. पहिला नियम, तुमचं वय हे 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि 65 वर्षांच्या आतमध्ये असायला पाहिजे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, हा जो दुसरा नियम आहे तर तो दुसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न या सध्याच्या स्थितीला नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं नसायला पाहिजे. ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं असेल तर अशा लाडक्या बहिणींचा अर्ज अपात्र करण्यात आलेला आहे, त्यांना पैसे येणार नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील आणि त्यांनी KYC केलेले असेल तर त्यांना पैसे येणार नाहीत. एकंदरीत हे 3 नियम आहेत. 3 नियमांमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी बसत आहेत तर अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे एकत्रितपणे 4,500 रुपये जमा सुद्धा होतच आहेत. तर एकंदरीत आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये पुणे शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली असेल, त्यासोबत परभणी असेल, बीड असेल, वरच्या साईडचा जळगाव असेल, जालना असेल, अशा टोटल मिळून 36 जिल्ह्यांमध्ये बघा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या अगोदर 2 दिवसांमध्ये जमा होत आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची KYC करा.